नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। फायनली पेपर झालेला आहे आणि पेपरची चर्चा आपण केलेली आहे की पेपर कसा होता। मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केलेली आहे। या पेपरमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये आपण जे काही अपेक्षित उत्तरं आहेत तर ती आपण अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच ठिकाणी जी वेगवेगळी उत्तरं आहेत तर ती वेगवेगळी उत्तरं तुम्हाला दिसतील बऱ्याच ठिकाणी। सो त्याच्यामुळे ह्याच्यातली 2-3 उत्तरं जी आहेत, 2 ते 3 उत्तरं, त्यापेक्षा जास्त नाही चुकणार, पण 2 ते 3 उत्तरं जी आहेत याच्यातली चुकू शकतात। ठीक आहे, सो आपण डायरेक्ट सगळेच प्रश्न आहेत ते सगळेच प्रश्न जे आहेत यांची डायरेक्ट उत्तरं बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधी लिखाणाबाबत कोणावरती देशद्रोहाचा खटला आहे? तर लोकमान्य टिळक आहेत। प्रार्थना समाजाच्या वतीने कोणती सामाजिक कामे केली गेली? सलग 3 वर्ष PYQ आणि सेम की प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या संस्था चालवल्या जायच्या? मागच्या पेपरमध्ये काय होतं इलिमिनेशन करायला? आर्य समाज होता। इथे काय दिलेलं आहे? नाशिक इथलं अनाथ आश्रम तुम्हाला इलिमिनेशनसाठी दिलंय, जे की पंढरपूरमध्ये काढलेलं होतं। बरोबर, कोणी काढलं होतं? हरिभाऊ चव्हाण यांनी काढलं होतं का? विचार करा। त्यानंतर उत्तर काय असायला पाहिजे याचं? ABD असं त्याचं उत्तर असायला पाहिजे। आपण एक्सप्लेनेशन नंतर बघूया। छत्रपती शाहू महाराजांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर ABCD वरील सर्व बरोबर पाहिजे। खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटकचे अध्यक्षपद भूषवलेलं नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आहे फक्त ABT रणदिवे। त्यानंतर मुकुंदराव पाटील, दिनमित्र, कोठारी, जागरूक, भगवंतराव पाळेकर आहे जागृती आणि श्रीपतराव शिंदे विजयी मराठा। PYQ आहे सिंपल, ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे। बदरुद्दीन तय्यबजी उत्तर असायला पाहिजे मद्रासच्या अधिवेशनाचं। बदरुद्दीन तय्यबजी, काही जणांनी हे उत्तर सुद्धा चुकीचं दिलेलं आहे। सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा की उत्तरं चेक करताना ऑथेंटिकेशन हे किती म्हणजे किती खूप जास्त मॅटर करतं असं मला म्हणायचं आहे। कारण चुकीचं उत्तर सुद्धा आपण अशा वेळेस बरोबर पकडतो। आपलं जर चुकलेलं असेल तरी सुद्धा आपल्याला ते बरोबर वाटतं। आपण आपले खूप जास्त मार्क पकडतो आणि मग नंतर आयोगाची आन्सर की आल्यावर आपले मार्क कमी होतात। सो त्याच्यामुळे कुठल्याही आन्सर की मधून तुम्ही जे काही चेक करत असाल त्यापेक्षा 2-4 मार्क कमीच पकडा जास्त पकडण्यापेक्षा। ठीक आहे, सो बदरुद्दीन तय्यबजी याच्यातली सुद्धा 2 ते 3 उत्तर, त्याच्यावरती एकही उत्तर चुकणार नाही। 7वा प्रश्न आहे, भारतीय सुशासनाचा कायदा आहे, भारत मंत्री पदाची निर्मिती झालेली होती। 1909 ने मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेला आहे। 1919चं काय आहे? तर भारत मंत्री पदाची निर्मिती झाली का? काय आहे? प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आणि 1935 ने केंद्रात द्विदल शासन पद्धती, जी की अस्तित्वात आलेली नाही। सो उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? तर उत्तर असायला पाहिजे A, B आणि D असं त्याचं उत्तर असायला पाहिजे। पुढचा प्रश्न आहे, मोपल्यांचा उठाव कुठे आहे? केरळचा आहे। कोलांचा उठाव बिहार आहे। संथाळांचा बंगालला आहे आणि भिल्लांचा उठाव आहे तो खानदेश महाराष्ट्र। याच्यावरनच आपल्याला उत्तर काढता येतं। उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 1। पुढचा आहे, पोलीस कमिशनरने वधस्तंभ उभारला गेला तर चार्ल्स फोर्जेट असं नाव आहे, चार्ल्स फोर्जेट। पुढचा आहे, इथपर्यंत इतिहासाचे प्रश्न होते। पुढचा भूगोलाचा प्रश्न आहे, जो की आयोगाने प्रश्न खूप चांगले लेंदी दिलेले होते। ओके, हा प्रश्न नेहमी आयोग देतं आणि प्रत्येक वेळेस आयोगाने जास्तीत जास्त वेळा वरील सर्व त्याचं उत्तर दिलेलं आहे। PYQ अनालिसिस जर तुम्ही करत असाल, बघत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी समजतील। सो वरील सर्व विधानं जी आहेत बरोबर आहेत। ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। त्यानंतर लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? तर गडचिरोली आहे। CWG याच्यामध्ये AMW वरनं सिंपल तुम्हाला मोसमी हवामानावरनं त्याचं उत्तर काढता येतं। सो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, PYQ आहे तो। त्यानंतर पुढचा आहे, चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावत नाही। सो त्यामुळे A काढायचं आहे, B आणि B आणि क त्याचं उत्तर आहे। पुढचा आहे, पर्जन्याबाबत महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत खालीलपैकी कोणती विधानं अचूक आहेत? सो त्याच्यातला B काढा, वनस्पतींच्या वितरणावरती अवलंबून आहे, तो वाला काढला की मग तुम्हाला उत्तर जे आहे ते मिळून जातं। A, C आणि D असं त्याचं उत्तर आहे, A, C आणि D। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चुकीची विधानं ओळखा। तर याच्यामध्ये चुकीची विधानं आहेत A, B आणि D। ओके, सो A, B आणि D। ठीक आहे, कारण हे अप्सरा नाहीये, सॉरी अप्सरा जी आहे तर ती कॅनडाच्या नाहीये, तर UKच्या मदतीने आपण सुरू केलेली होती आणि त्यामुळे तुमच्या उत्तरामध्ये D असायलाच पाहिजे। बरोबर, सो त्याच्यावरून तुम्हाला त्या उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। मे बी हा प्रश्न हॅश सुद्धा होऊ शकतो। आणखीन एक प्रश्न आहे जो हॅश होणार आहे। पुढचा आहे, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचं उत्तर असायला पाहिजे A आणि B। पुढचं बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तर हे डाळिंब संशोधन केंद्र जे आहे हे सोलापूरला आहे, त्यामुळे लखमापूर चुकीचं असायला पाहिजे असं वाटतं मला। आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठांचे कार्यालय मुंबई इथे आहे, तर ते एक डाऊटफुल आहे। सो त्याच्यामुळे
हा प्रश्न मला वाटतंय की हॅश होईल आता नाही तर सेकंड आन्सर की मध्ये, किंवा मग आयोग त्याचं ए किंवा बी असं उत्तर आपल्याला देईल, ए आणि बी. पुढचं आहे वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहे, ते चुकीचं आहे कारण त्या वेगळ्या वेगळ्या उपनद्या आहेत. आणि उल्हास नदी जी आहे तिच्या वेगळ्या उपनद्या आहेत, भातसा आहे, काळू आहे, अशा तिच्या उपनद्या आहेत. त्यामुळे ए तुमचा गेला की बी आणि सी असं तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढचं आहे अटल इनोव्हेशन मिशन, दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर काही जणांनी याचं उत्तर वरील सर्व दिलेलं आहे, पण मेक इन इंडियाच्या अंतर्गत उपक्षेत्रांचा समावेश आहे, तर तिथं उत्तर ए बी आणि सी असायला पाहिजे. मेक इन इंडियाचा आपण विचार करतोय त्या संपूर्ण आर्थिक पाहणीमध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला तिथे कुठे मत्स्यपालन सापडत नाही. सो त्यामुळे अ, ब आणि क. हा, आता हा जो प्रश्न आहे याचं उत्तर ऍक्च्युअल आहे, जेव्हा तुम्ही गुगलवर सर्च करता 24% तुम्हाला उत्तर मिळतं, पण इथे कुठेही आयोगाने 24% दिलेलं नाही. सो कदाचित हा प्रश्न हॅश होऊ शकतो, किंवा मग आयोग त्याचं उत्तर आपल्याला 23% देऊ शकतं जर त्याच्या आसपास पाहिजे असेल तर. आणि 2-3 वेळा मी सर्च केलंय, पण त्याचं उत्तर 2-3 वेळा 24% आलेलं आहे. सो आता आयोगावरती आहे की आयोग याचं उत्तर काय देईल. पुढचं 19 जुलैला किती बँका, तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. त्यानंतर बँक नियमन कायद्याच्या जोड्या लावायच्या होत्या आपल्याला, त्याचं उत्तर आहे 3, 1, 2 आणि 4, ऑप्शन क्रमांक 3. पुढचं आहे 21-22 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन, दोन्हीही विधानं याच्यातली बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही योग्य. पुढचं आहे सिंपल प्रश्न आहे, कलम आणि जोड्या लावायच्या होत्या. सो उत्तर आहे 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3, 4. अंतर्दृष्टी जो डॅशबोर्ड आहे त्याची सुरुवात जून 2023 ला करण्यात आलेली होती. पुढचं आहे राजकोषीय तूट म्हणजे काय, तर एकूण खर्च का एकूण जमा, एकूण जमा वजा एकूण खर्च, सो त्याच्यामुळे फक्त अ. संख्यात्मक साधनं कोणती, तर कुठली कुठली असतात संख्यात्मक साधनं, रेपो दर आहे तुमचा, रिव्हर्स रेपो दर आहे तुमचा, ज्याला की आपण लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी लॅफ असं म्हणतो, त्याच्यानंतर SLR असेल तुमचा, तो सुद्धा आहे. ओपन मार्केट ऑपरेशन्स आहेत, सो याच्यामध्ये ऑप्शन आहे ओपन मार्केट ऑपरेशन आणि रेपो दर, ऑप्शन क्रमांक 3, ब आणि ड. लेखपालनाची तत्व आहेत, आयोगाने मागच्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न विचारला याच्यावरती. सो वरील सर्व उत्तर असायला पाहिजे याचं. पैशांचा वापर करून जेव्हा छापील पैशांचा वापर करून म्हणजे सरकार जेव्हा जास्त पैसे छापतं तेव्हा काय होतंय, तर चलनवाढ होणार आहे. अंदाजपत्रकातली तूट भरून काढण्यासाठी, तुटीचा अर्थ भरण्यासाठी पैसे छापणं, याच्याने काय होतं, चलनवाढ निर्माण होते. कर देय क्षमता तत्वाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर अ आणि ब दोन्ही त्याचं उत्तर असायला पाहिजे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया आहेत. RBI दोन्ही विधानं बरोबर आहेत. 97ची ही समिती आहे. आणि गुप्त कर्ज आपण हे असं कुठेतरी वाचलेलं पण होतं, सो ए आणि बी योग्य आहे. त्यानंतर GDP जो आहे तर तो 6.3 ते 6.8 असं असणार आहे, असं आपण कुठेतरी वाचलेलं आहे करंट अफेअर्समध्ये. सो त्यामुळे 6.5 जे आहे त्याचं उत्तर असायला पाहिजे. भारत आणि फ्रान्स यांच्या अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद जी आहे तर ती भरवली गेलेली होती. पुढचं आहे जगातलं सर्वात मोठं जलविद्युत धरण चीन तिबेटमध्ये बांधत आहे, ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिथे तिबेटला. पुढचं द्रोणाचार्य पुरस्कार आहे, त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 असायला पाहिजे. 2, 1, 3 आणि 4, 2, 1, 3 आणि 4. पुढचा प्रश्न आहे ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प जो आहे तर त्याचं कुठल्या राज्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे किंवा कुठे तो केलं गेलेलं आहे जलविद्युत केंद्र, तर ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. झाकरी इथलं जलविद्युत केंद्र जे आहे तर ते हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे. दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे SBI लाईफ इन्शुरन्समध्ये. ऑडीचा ब्रँड अँबॅसेडर नीरज चोपडा. एअर न्यूझीलंडने कोणाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली, निखिल रविशंकर. आपण एक गंमत म्हणून सांगते, आपण करंट अफेअर्समध्ये जेव्हा लोकांची नियुक्ती पाठ करत होतो तेव्हा आपण असं म्हणालेलो होतो की जिथे तुम्हाला देवाचं नाव दिसेल तिथे तुम्ही हे करा, पण इथे इतकी सगळी देवाची नावं आली, म्हणजे इथे कृष्ण पण आला, इकडे श्रीनिवास एक आलं, इथे रविशंकर आलं, त्यामुळे कन्फ्युजन झालं पेपरमध्ये. त्यानंतर पुढचा आहे 44वा प्रश्न. जागतिक संगीत दिन जो आहे हा पहिलं त्याचं जे आहे तर त्या तारीख ही 9 सप्टेंबर नाहीये, त्याची तारीख वेगळी आहे आणि त्यामुळे हिलिंग थ्रू हार्मनी त्याची थीम बरोबर आहे. सो इथे फक्त ब बरोबर आहे. IMFच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल. साहित्य अकादमी युवा पुरस्कारांवर आयोगाने खूप मस्त भर दिलेला आहे पेपरमध्ये. इथे आपल्याला एक माहिती होतं, सिद्धार्थ द बॉय हु बिकेम द बुद्धा, अद्वैत कोठारे, याचं हे आपल्याला माहिती होतं कारण हे आपण पाठ केलं होतं, पण बाकीच्या जोड्यांवरनं ते सुटत नव्हतं. 2 किंवा 4 असं झालं, मी 2 मारलं, उत्तर 4 आलं. सो असं होतच असतं परीक्षेमध्ये, ठीक आहे. सो 2, 1, 4 आणि 3 त्याचं
उत्तर असायला पाहिजे. पुढचं आहे मॅजिक, बेस्ट मॅजिक क्रिएटर सुहानी शहा. त्यानंतर युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025. सो आपण मागच्या वेळेस पण म्हणालो होतो की मागच्या गट क च्या पूर्व की गट क च्या मुख्यला थीम आयोगाने चुकवली होती, आठवतीये का? आठवा. मग इथे बरोबर थीम वरच आयोगाने प्रश्न चुकवले. तिकडे थीम बरोबर दिली, इकडची थीम चुकवली 2 पेपरमध्ये. सो थीम इथे चुकवलेली आहे, थीम यांची वेगळी आहे. ड्रग्ज आणि अल्कोहोल याच्या संदर्भातली ती थीम आहे आणि इथे फक्त जे आहे विधान बरोबर आहे. त्यानंतर कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम जी आहे तिचं उद्घाटन मनोहरलाल खट्टर का? मनोहरलाल खट्टर. पुढचं पहलगाम अनंतनाग जिल्ह्यात स्थित आहे, बरोबर आहे. पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, बरोबर आहे. आणि माता वैष्णोदेवी याच्यावरचं नाहीये हे पहलगाम जे आहे, तर अमरनाथ यात्रा जी आहे तर त्या अमरनाथ यात्रेवरचं हे एक ठिकाण जे आहे ते आहे, त्यामुळे क चुकीचा आहे, अ आणि ब. पुढचा प्रश्न आहे 243 जी, जी फॉर जबाबदाऱ्या. सो जी फॉर जबाबदाऱ्या फक्त ब. याचं उत्तर मी ब आणि क असं दिलेलं आहे, ब आणि क. बऱ्याच आणि याचं उत्तर ABC तुम्ही बघितलेलं असेल, पण याचं उत्तर ब आणि क असायला पाहिजे. मूलभूत कर्तव्य नाहीये, सो 3 नंबरचं नाहीये, जे की 39A मधलं मूलभूत तत्व आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री वसंतराव नाईक. 239 मध्ये भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्याची विशेष प्रक्रिया, हे जे आहे हे सर्वोच्च न्यायालयाचं 348 मध्ये आहे आणि हे 349 मध्ये आहे. बाकी ही तुम्हाला दोन्ही माहिती आहे, 351 आणि 350A. पुढचं जोड्या लावा. मार्गदर्शक तत्व आयर्लंड आहे, मूलभूत हक्क USA, समवर्ती यादी ऑस्ट्रेलिया आणि संघ कॅनडा. सो ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर येईल. 3, 5, 1 आणि 2. कलम 8 आपण काय हे पाठ केलं होतं, तर 5 म्हणजे पाकिस्तानामधून गेलेले आणि 6 पाकिस्तानातून आलेले, बरोबर. सो पाकिस्तानातून आलेले आणि पाकिस्तानाच्या बाहेर गेले म्हणजे भारतातून स्थलांतरित झालेले, असं ते पाठ केलं होतं, 5 फॉर पाकिस्तान. त्यानंतर हे जे संसद कायद्याद्वारे नियमन करते ते कशामध्ये आहे, 9 का 11 मध्ये आहे सांगा. आणि त्यामुळे हे दोन्ही जर चुकले तर उत्तर राहतं तुमचं भारतीय वंशांच्या काही वैशिष्ट्य व्यक्तींच्या नागरिकत्वाचे अधिकार, ऑप्शन क्रमांक 2. पहिलं जे आहे ते 5 नंबरमध्ये आहे. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य विधाने ओळखा. सो ऑप्शन क्रमांक 1 आहे ब आणि क. लोकसभा नाही, राज्यसभेचा सदस्य आणि 35 वर्ष पूर्ण. त्यानंतर पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथनं ओळखा. तर अ आणि ब बरोबर आहे, मनरोचं चुकलेलं आहे. 1950 मध्ये भारतीय संविधानामध्ये अ मध्ये काय आहे तर ब्रिटिश कमिशनरांची प्रांत आहेत आणि बी मध्ये संस्थानांची येतात. सो त्याने आपल्याला क्रॉस करून दिलेलं आहे, क आणि ड बरोबर आहे त्याचं उत्तर. चुकीचं आहे फक्त अ, कारण राष्ट्रपतींची मर्जी आहे कशामध्ये आहे, 156 मध्ये आहे का बघा, आणि 158 मध्ये काय आहेत, अटी आणि शर्ती आहेत का बघा. सो त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ जो आहे हा चुकलेला आहे. पुढचं उत्तर आहे ग्रामसभा आणि यांच्या जोड्या लावायच्या आहेत. सो 3, 4, 1 आणि 2. 3, 4, 1 आणि 2. डी फॉर माहिती आहे तुम्हाला आरक्षण, के फॉर निवडणुका, एफ फॉर अपात्रता. पुढचं 20 शी संबंधित आहे. सो अ ब क बरोबर आहे. 6 ते 14 जे आहे तर ते आपलं काय आहे तर ते आपलं मूलभूत कर्तव्य आहे, त्यामुळे ते निघेल बाहेर आणि अ ब क उत्तर येईल. 168 मध्ये काय नाही आहे तर हे चौथं विधान 168 मध्ये नाहीये, कारण तिथे राज्यांच्या विधानसभेची रचना दिलेली आहे, जी की 170 मध्ये आहे का 171 मध्ये आहे सांगा मला. ऑप्शन मध्ये मला चॅटिंग कमेंट मध्ये मला सांगायचं आहे की 170 मध्ये आहे का 171 मध्ये सांगितलेली आहे आणि 169 मध्ये काय सांगितलेलं आहे. सो उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 2 फक्त ड. त्यानंतर मूलभूत कर्तव्य विचारलेली आहेत, जी की भाग 4A आणि 51A च्या कलमामध्ये आहेत. सोपा प्रश्न अतिशय. जर तुम्ही PYQ केले सायन्सचे तर तुम्हाला सायन्स आता पहिल्यासारखा कठीण राहिलेला नाहीये. ओके, सो विद्युत लहरी आहेत बरोबर आहे. तरंग लांबी खूप कमी आहे बरोबर आहे. किती आहे 10 किती आहेत 11 आहे का 10 आहे का 12 आहे सांगा. 13च्या आधीच असेल. गॅमाची 10 आहे बरोबर ना. बघा कोणाची किती आहे विचार करा. क्ष किरणांवर ऋण भार असतो हे चुकीचं आहे, कारण ते न्यूट्रल असतात, त्यांच्यावर कुठलाही भारच नसतो आणि जर त्यांच्याकडे भार नाहीये तर ते विचलित होणार नाही बरोबर. सो त्यामुळे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. अल्फा कण म्हणजे काय, हेलियमचा अणू. बीटा कण म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आहे निगेटिव्ह चार्जवाला. किरणोत्साराचे एकक काय आहे, क्युरी. आणि गॅमा किरण फोटॉन्स आहेत. सो ऑप्शन क्रमांक 4 उत्तर पाहिजे. अप्रकट विलयन उष्मा सगळ्यांना आलेलं असेल याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. पृथ्वीच्या वातावरणाचे थर ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मिझोस्फियर आणि मग काय आहे थर्मोस्फियर, मग एक्झोस्फियर.
ॲल्युमिनियमचं प्रमुख खनिज काय आहे? बॉक्साईट आहे. कार्बनची जी काही समस्थानिकं आहेत ज्याला की आपण काय म्हणतो? आयसोटोप्स, बरोबर. सो काय काय आहे? कार्बन 6 आणि 12, कार्बन 6 आणि 13 आणि कार्बन 6 आणि 14. 14 आपण काय म्हणून वापरतो? तर जी वय आपल्याला शोधायची असतात तर ते वय शोधण्यासाठी म्हणून आपण रेडिओ ऍक्टिव्ह आहे ते कार्बन 14, तर त्याचा आपण वापर करतो. तर त्याच्यातलं सगळ्यात जास्त मिळणारं किंवा सगळीकडे आपल्या शरीरात पण भरभरून असणारं कार्बन, त्याचा अणुवस्तुमानांक किती आहे? 12 आहे. डेंटालियम जो आहे तो मोलुस्का आहे. कॅटफिश मध्ये बार्बेल आहे, बार्बेल, ठीक आहे. ज्याच्या मदतीने तो काय करतो? अन्न शोधायला त्याला मदत करतो, बार्बेल. सगळ्यांनी काय केलं असणार आहे? 1 केलं असणार आहे. सो ते चुकलेलं आहे. सो 2 असायला पाहिजे उत्तर. एग्नाथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. एग्नाथा म्हणजे कोण? जे हनुवटी नसलेले, जॉ नसलेले, आणि ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे जॉ असलेले. पाठ आहे आपलं पेट्रोमायझॉन. आयोगाने मागच्या याच्यात PYQ आहे हा विचारलेला. जरी असाच्या असा नसला विचारला तरी तो PYQच आहे, लक्षात ठेवा. हा तर सगळ्यात जास्त विचारलेला PYQ. शैवाळ आहे क्लायमोडोमोनास, ब्रायोफायटा फ्युनारिया, टेरिडोफायटा आहे लायकोपोडियम, आणि जिम्नोस्पर्म आहे सायकस. सो ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा आहे संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात. हे फॉस्फरसच्या कमतरतेचं कोणतं लक्षण आहे? तर नेक्रोटिक स्पॉट्स आहेत. कॅल्शियमच्या चयापचयासाठी मॅग्नेशियम आणि मॅग्नीज मे बी कॅन्सल होऊ शकतो. मॅग्नेशियम असं उत्तर असायला पाहिजे त्याचं. मॅग्नीज मी इथे उत्तर त्याचं दिलेलं आहे. डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त गोठण्यास मदत होते, विटॅमिन के आहे. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. ओके, आता आहेत गणिताचे प्रश्न, बघून घेऊया. पहिल्याचं उत्तर आहे 1534. सलग समसंख्यांची बेरीज सलग 3 102 असायला पाहिजे. किती वेळ लागेल? तर 5 तास 20 मिनिटं लागणार आहेत त्या ड्रमला भरायला. म्हणजे किती? 205 राहिलंय का बाकी? 205 राहिलंय का बाकी? त्याला भरायला 5 तास 20 मिनिटं लागतील. त्यानंतर 5% वाढले आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले तर 5.5 इतक्या त्रुटीची टक्केवारी असेल. दंडगोलाकार वक्रपृष्ठ भागाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि खांबाची उंची दिलेली आहे 4 मीटर. किती असायला पाहिजे? 4 मीटर. त्यानंतर त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त असेल? 71.6. फास्ट घेते थोडं. त्यानंतर राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेश. सो कोणापेक्षा आणि किती टक्क्यांनी जास्त आहे? राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांपेक्षा 80% जास्त आहे. मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी दिलेली आहे. 43% 65% झाली. सो कितीने वाढ झाली? 51% वाढ झाली. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण. उत्तर किती असायला पाहिजे? 16. हा एकदम सिंपल प्रश्न होता. त्याची बेरीज करायची होती फक्त, म्हणजे सरासरी जर तुम्ही काढली असती त्याच्यावरूनच ते लगेचच आलं असतं. सो 35 आणि 49 असं त्याचं उत्तर असायला पाहिजे. हा पण प्रश्न अतिशय सोपा होता. 1 ते 100 अंकांमध्ये 4 ने भाग जाणारे पाहिजेत, पण त्याच्यात 4 अंक असायला पाहिजे. सो 4 नंतर 40 पर्यंत फक्त 3च अंक मिळतात की ज्याच्यामध्ये 4 असतो, कळलं ना, त्या पाड्यामध्ये. सो 3 आणि 3 6 आणि मग पुढे जे आपल्याला अंक मिळतात ते असे 7 अंक आहे त्याच्यामध्ये. 21 मुलींच्या रांगेमध्ये. तर काही जणांनी याचं उत्तर वेगळं दिलेलं आहे, पण मला याचं उत्तर 14 वाटतं. 14 असायला पाहिजे त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी 196 असायला पाहिजेत. त्यानंतर सर्वात उंच कोण आहे? तर नीलाक्ष सगळ्यात उंच असायला पाहिजे. एक्सची किंमत 2 असायला पाहिजे. सिंपल आहे ते. 60 आहे, इथं 80 आहे आणि इथं 40 आहे. 180चा त्रिकोण आहे. कुठली संख्या चुकीची आहे? तर 297. इथं हे सोपं होतं, इकडचं अपोजिटच करायचं होतं फक्त आणि तो रिकामा करायचा होता. सो ऑप्शन क्रमांक 4 आकृती येईल. त्रिकोणांची संख्या 21 असायला पाहिजे. हा पण अतिशय सोपा प्रश्न होता. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे. एकाच 2 प्रमाणात आहेत. सो किती असायला पाहिजे? 5 आणि 10. सो 5 10 50 आणि 5च्या डबल 10. सो 15. कपल असं लिहितात तर डॉट कसं लिहिणार? तर डॉट असं लिहिणार आहे. ठीक आहे. काय करत होते ते? ABCD लिहिलेली होती आणि D आहे इथे, हा O आहे, तर याच्या वरचा जो नंबर आहे, म्हणजे सॉरी याच्या वरचा जो अल्फाबेट आहे त्याचा नंबर याला लिहित होते. असं होतं ते. याचा नंबर याला लिहायचा, याचा नंबर याला लिहायचा, असं केलेलं आहे ते. सो त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर असायला पाहिजे. ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित आतापर्यंत सगळे PYQ
तुम्ही असं नाही की कंबाईन करता तर फक्त कंबाईनचे PYQ करा, राज्यसेवा करता तर फक्त राज्यसेवेचे PYQ करा. आता असा काही प्रश्न राहिलेला नाही, आता असा काही भाग राहिलेला नाही. का बरं असा काही भाग राहिलेला नाही? कारण कंबाईनचा सिलेबस जो आहे, कंबाईनच्या सिलेबसला जितके आता वर्ष झालेली आहे, 2012-13 पासून जो काही हा पॅटर्न चालू झालेला आहे, सो भरपूर सारा भाग जो आहे हा वारंवार 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 आयोगाचा विचारून झालेला आहे. मग आयोग आता काय करतं, तर याचे प्रश्न त्याला, त्याचे प्रश्न याला, ह्याचे प्रश्न त्याला, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांचे प्रश्न असं थोडं एक्सचेंज करतं. सिंपल वन लाईनर असतील तर त्याचे अजून 2-3-4 प्रश्नांचा मिळून एक प्रश्न बनवणं, एका प्रश्नाचे मिळून 4 प्रश्न, एका प्रश्नाला तोडून तोडून 4 प्रश्न करणं, किंवा ऑप्शनचे आता प्रश्न बनवणं, प्रश्नांचे ऑप्शन बनवणं, अशा पद्धतीने आयोग असेच प्रश्न वारंवार वारंवार आपल्याला विचारत राहणार आहे, जोपर्यंत आपण कंबाईन पूर्व आणि मुख्य करतोय आणि जोपर्यंत आपण राज्यसेवा पूर्व देत आहोत. सो या 3 परीक्षा जर तुम्हाला 2026 मध्ये द्यायच्या असतील तर आपण आपल्या ॲपवरती कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य 20, 21, 22, 23 आपण डिटेलमध्ये नाही घेतलं, पण 20, 21, 22 यांचे जे आपल्याला लागणारे इकडचे पेपर आहेत, पेपर 1, 2 आणि पेपर 4 असे. सो इतक्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं 2017 पासूनचं आत्तापर्यंतचं डिटेल ॲनालिसिस आपल्या ॲपवरती आहे. तर आपण आता काय करणार आहोत त्याच्यामध्ये, तर राज्यसेवा पूर्व 2026 द्या, कंबाईन पूर्व 2026 द्या, किंवा कंबाईन मुख्य द्या 2026, किंवा आता मुख्य तुम्ही या मुख्यला द्या, 2025 ची मुख्य द्या, ती पण मे महिन्या तेव्हाच आहे आपली. सो या, किंवा कंबाईन गट क पूर्व द्या किंवा गट क मुख्य द्या. कुठल्याही परीक्षेसाठी आता आपण हे जे दोन्ही ह्या ज्या सेपरेट बॅचेस होत्या, ह्या सगळ्या दोन्ही सेपरेट बॅचेस आपण आता मर्ज करतोय. कारण या पेपरच्या याच्यावरनं आपल्याला एक अंदाज येतो की सगळे प्रश्न करणं अतिशय गरजेचं आहे. आपण राज्यसेवेचे प्रश्न करू तर ते कंबाईनला येत आहेत, कंबाईनचे प्रश्न करू तर राज्यसेवेला येत आहेत, गट कच्या मुख्यचे करू तर कंबाईनच्या पूर्वला येत आहेत, कंबाईनच्या मुख्याला येत आहेत, राज्यसेवा पूर्वाला पण येत आहेत. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्या ज्या 2 सेपरेट आपल्या बॅचेस होत्या त्या आपण त्यांना मर्ज करत आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही पेपर आता हे नवीन होत आहेत हे सगळे पेपर आपण त्याच्यामध्ये ऍड करत आहोत. आणि इतका जर तुम्ही प्रॉपर, अति प्रॉपर म्हणते मी, प्रत्येक शब्द ॲनालिसिसचा जर तुम्ही व्यवस्थित पाठ केला तर तुम्हाला कुठलीही परीक्षा येऊ दे आणि कसलाही पेपर येऊ दे, तुम्हाला कसलाही, म्हणजे हा सुद्धा पेपर इव्हन मी बोलते आज, तुम्हाला 50च्या खाली मार्क येणार नाहीत. फक्त जीएसच्या बेसवर म्हणते मी, फक्त आणि फक्त जीएस मध्ये 50च्या खाली तुम्ही कंबाईन मध्ये येणार नाही. मग तुमचं करंट अफेअर्स तुमचं तुम्हाला करायचं आहे, मॅथ्स रिझनिंग तुमचं तुम्हाला करायचं आहे. सो हे जर तुम्ही व्यवस्थित कराल तर तुमचा एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे खूप जास्त वाढतो. आणि कॉन्फिडन्सपेक्षा पण कुठली गोष्ट मॅटर करते, परीक्षा पास होणं मॅटर करतं. आणि जो काही आपण हा सगळा भरमसाठ अभ्यास करतोय, जर तो तुम्हाला उपयोगाला पडत नाहीये तर तुम्ही ही बॅच नक्की करून बघा, जी की आपल्या ॲपवरती, कारण 11 तारखेला आपली कंबाईन गट क ची पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्यानंतर 15 जानेवारीपासून मी ही बॅच सेपरेट लॉन्च करत आहे. त्याच्यामध्ये सगळं, जसं मी मगाशी सांगितलं, कंबाईन गट ब पूर्वपरीक्षा असतील, गट क च्या पूर्वपरीक्षा असतील, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवेच्या मुख्यचे 20, 21, 22 सगळे, इतके सगळे पेपर डिटेल मध्ये ॲनालिसिस केलेले आहेत. आणि इतका अभ्यास केला, एवढाच जेवढा मी सांगते फक्त तेवढाच जरी तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला जीएस मध्ये, फक्त जीएस मध्ये सांगते, 50च्या खाली मार्क येणार नाहीत. हा आजचा पेपर आहे, हाचा पेपर मी सुद्धा पेपर हा दिलेला होता आणि कारण मी सतत त्याचं ॲनालिसिस करत असते त्यामुळे असेल ते, आणि सतत त्या पेपरचं ॲनालिसिस करणं किंवा प्रश्न वाचणं याची जी काही सवय आहे त्याच्यामुळे असेल. करंटचे प्रश्न माझे बऱ्यापैकी चुकले, म्हणजे सगळे चुकले म्हटलात तरी चालेल, सगळे नाही चुकले, पण जेवढे चुकायला पाहिजे होते त्यापेक्षा जास्त चुकले. पण जीएस असेल, मॅथ्स असेल, इकडे टोटल मिळून जवळजवळ 73-74 प्रश्न माझे बरोबर आलेले आहेत, म्हणजे इतका पेपर कठीण असून सुद्धा. सो मला हे सांगायचं आहे तुम्हाला की PYQ ॲनालिसिस शिवाय जर तुम्ही काहीही करत असाल तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही पास होणार नाही आहात. आणि त्यामुळे PYQ ॲनालिसिस डिटेलमध्ये करणं, ह्यानेच तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकता. आणि त्याच्यासोबत जे काही प्रॉपर अप्रोच पाहिजे आहेत, जे काही प्रॉपर लॉजिक तुम्हाला पाहिजे आहे, जे काही तुम्हाला पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस पाहिजे आहे, हीच तुम्हाला पास करून देणार आहे. तुम्ही भरमसाठ पुस्तकं वाचताय, खंडानी खंड वाचताय, सगळंच्या सगळं तुम्ही पाठांतर केलेलं आहे, पण जर तुम्ही PYQ आजपर्यंत ॲनालिसिस केलेले नसतील तर तुम्ही पास होऊ शकत नाही. आणि हे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या, जे बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहेत, त्यांचा अनुभव त्यांना विचारा
की ते का पास होत नाहीये. ओके, सो ती जी ती जी बॅच आहे आपल्या ॲपवर ती आपण 15 जानेवारीपासून लॉन्च करत आहोत. ती एक सेपरेट बॅच असेल. त्याच्याबद्दलची माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. त्या सेपरेट बॅचेस सुद्धा आहेत. आता त्याची फीस फार कमी आहे कारण एकच महिन्याची व्हॅलिडिटी आहे. कारण 11 तारखेची परीक्षा आहे पुन्हा गट आपल्याला. तुम्ही जर गट परीक्षा देत असाल आणि तुम्ही अजून पण जर PYQ अनालिसिस केलेलं नसेल तर 100% ते तुम्हाला उपयोगालाच ठरणार आहे. कारण याच्यातले करंट अफेअर्स जर सोडलं आणि 5-6 प्रश्न सोडले तर सगळ्या प्रश्नांचा रेफरन्स तुम्हाला सगळ्या अनालिसिसमध्ये सापडेल. सगळ्या अनालिसिसमध्ये म्हणजे आपण फक्त प्रश्न आलेला आहे तेवढ्या प्रश्नापुरतंच त्याचं अनालिसिस करत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींचं आपण अनालिसिस करतो. आणि त्यामुळे तुमचा जवळजवळ 85% सिलेबस आता सगळं मर्ज करते म्हणून मी 85% म्हणते. 85% अख्खा GS तुमचा कंप्लीट होतो इतक्या सगळ्या PYQ अनालिसिसच्या माध्यमातून. ठीक आहे, थांबूया आपण इथे.